नमस्कार बालमित्रांनो, आपलं मनापासून स्वागत आहे वर्षा ज्ञानदीप चॅनलवर, जिथे शब्द फक्त ऐकले जात नाहीत तर ते विचार बनतात आणि विचारातून परिवर्तन घडतं. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्यावर आधारित एक दमदार, प्रेरणादायी आणि अंतर्मुख करणारी जयंती विशेष भाषण. शेवटपर्यंत नक्की ऐका. सूर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे हे व्यासपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे आमचे लाडकी गुरुजन आणि चांदण्यांप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझा नम्र नमस्कार. ज्ञानाचा दीप पेटवला, अंधार केला दूर. ज्ञानाचा दीप पेटवला, अंधार केला दूर. स्त्री शिक्षणाची वाट दाखवली, धैर्य होते भरपूर. अपमान संकटे झेलूनही न झुकली कधी मान, त्या सावित्रीबाई फुले शिक्षणाची महान शान. आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या या पवित्र दिवशी आपण इथे एकत्र आलो आहोत. ते केवळ औपचारिक कार्यक्रमासाठी नाही, तर एका क्रांतिकारी विचाराला पुन्हा एकदा आपल्या मनात जाग करण्यासाठी आहे. सावित्रीबाई फुले हे नाव केवळ इतिहासात कोरलेले नाही, तर ते प्रत्येक त्या विचारात जिवंत आहे, जो शिक्षणासाठी लढतो आणि समानतेसाठी उभा राहतो. ज्या काळात स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, ज्या काळात मुलींचं शिक्षण म्हणजे पाप मानलं जात होतं, त्या काळात प्रश्न विचारणं म्हणजे बंड समजलं जात होतं, त्या अंधाऱ्या काळात सावित्रीबाईंनी ज्ञानाचा दिवा पेटवला. त्यांनी ठरवलं की अज्ञानाचा अंधार स्वीकारायचा नाही, तर तो संपवायचा आहे. सावित्रीबाईंचा जन्म साध्या कुटुंबात झाला, पण त्यांच्या विचारांची उंची असामान्य होती. शिक्षण म्हणजे फक्त अक्षर ओळख नाही, तर शिक्षण म्हणजे माणूसपण ओळखण्याची ताकद आहे, हे त्यांनी ओळखलं आणि म्हणूनच त्यांनी शिक्षणालाच आपलं आयुष्य बनवलं. जेव्हा सावित्रीबाई पहिल्यांदा शाळेकडे निघाल्या, तेव्हा त्यांच्या वाटेवर फुलं नव्हती, शुभेच्छा नव्हत्या, तर दगड होते, शेण होते, शिव्या होत्या आणि अपमान होता. पण तरीही त्या थांबल्या नाहीत, कारण त्यांना माहित होतं की आजचा अपमान हा उद्याच्या परिवर्तनाची किंमत आहे. समाज म्हणायचा मुलगी शिकली तर घर उद्ध्वस्त होईल, पण सावित्रीबाईंनी दाखवून दिलं की मुलगी शिकली तर घरात प्रकाश येतो. समाज म्हणायचा स्त्रीने गप्प बसावं, पण सावित्रीबाईंनी सिद्ध केलं की स्त्री बोलली तर इतिहास बदलतो. सावित्रीबाईंचा संघर्ष फक्त स्त्री शिक्षणापुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण समाजाच्या मानसिक गुलामगिरी विरुद्धचा संघर्ष होता. त्यांनी बालविवाहाच्या विरोधात ठामपणे भूमिका घेतली, कारण त्यांना माहित होतं की लहान वयात स्वप्नांची हत्या होणं म्हणजे समाजाचं अपयश आहे. त्यांनी विधवांच्या दुर्दशेविरोधात आवाज उठवला, कारण जिवंत माणसाला जिवंतपणे शिक्षा देणारी व्यवस्था अमानवी आहे, हे त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी जातीभेदाच्या अन्यायाविरुद्ध लेखणी उचलली, कारण माणूस माणसाला कमी लेखतो तेव्हा समाज आतून कुसतो, हे त्यांनी ओळखलं होतं. सावित्रीबाईंनी शाळा काढल्या, पण त्याहून मोठं कार्य त्यांनी केलं, ते म्हणजे त्यांनी मनामधली भीती काढून टाकली. त्यांनी मुलींना शिकवलं की तुम्ही कमी नाही आहात, तर तुम्हाला कमी ठेवलं गेलं आहे, आणि हा फरक समजणं म्हणजे शिक्षण आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ धडे दिले नाहीत, तर आत्मसन्मान दिला. त्यांनी शिकवलं की प्रश्न विचारणं हा गुन्हा नाही, तर तो बदलाचा पहिला टप्पा आहे. सावित्रीबाईंच्या आयुष्यात सन्मान कमी होता, पण संघर्ष अपार होता. तरीही त्या कधीही खचल्या नाहीत, कारण त्यांचा लढा स्वतःसाठी नव्हता, तर समाजासाठी होता आणि भविष्यासाठी होता. आज आपण ज्या स्वातंत्र्याने शिकतो, बोलतो, लिहितो, विचार करतो, ते सहज मिळालेलं नाही. यामागे सावित्रीबाईंसारख्या अनेक क्रांतिज्योतींचा त्याग आहे. पण आज आपण स्वतःला प्रामाणिकपणे विचारलं पाहिजे की आपण खरंच सावित्रीबाईंचं स्वप्न पूर्ण केलं आहे का? आजही अनेक मुली शिक्षणापासून वंचित आहेत. आजही अनेक घरांमध्ये मुलींचं स्वप्न परंपरेच्या नावाखाली दडपली जातात. आजही प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीला कमी लेखलं जातं आणि त्रास दिला जातो. म्हणूनच सावित्रीबाई फुले जयंती हा केवळ उत्सव नसून ती एक सामाजिक जबाबदारी आहे. सावित्रीबाईंनी आपल्याला शिकवलं की शिक्षण ही भीक नाही, तर तो हक्क आहे. स्त्री ही दुय्यम नाही, तर ती समान आहे, आणि बदल हा पर्याय नाही, तर तो गरज आहे. आज या जयंतीच्या दिवशी आपण फक्त भाषण ऐकून विसरू नये, तर ठोस संकल्प करायला हवा. प्रत्येक मुलीच्या शिक्षणासाठी उभं राहण्याचा संकल्प करायला हवा. प्रत्येक अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचा संकल्प करायला हवा, कारण जोपर्यंत एकही मुलगी अंधारात आहे, तोपर्यंत सावित्रीबाईंचा लढा संपलेला नाही. जोपर्यंत एकही स्त्री अन्याय सहन करते, तोपर्यंत सावित्रीबाईंचा आवाज थांबलेला नाही. सावित्रीबाई फुले इतिहास नाहीत, त्या वर्तमान आहेत, त्या भविष्य आहेत. त्यांच्या विचारांची मशाल आज आपल्या हातात आहे, आणि ती मशाल पुढच्या पिढीपर्यंत पेटवत नेणं हीच त्यांना दिलेली खरी मानवंदना आहे. म्हणूनच आज सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एवढंच म्हणेन की फक्त जयघोष करून थांबू नका, तर त्यांच्या विचारांवर चालायला सुरुवात करा, कारण सावित्रीबाईंच्या विचारांवर चालणारा समाजच खऱ्या अर्थाने प्रगत समाज असतो. शेवटी जाता जाता एक सुंदर अशी कविता. अज्ञानाच्या काळोखात पेटवलेला ज्ञानाचा दिवा, सावित्रीबाईंच्या विचारांनी उजळला सारा समाजाचा जीव. हा शब्दांनी नव्हे तर कृतीने शिकवले शिक्षणाचे मोल, म्हणूनच आजही त्यांच्या नावाने तेजाळते परिवर्तनाचे बोल.
ज्या वाटेवर दगड होते त्या वाटेवर चालल्या धीट पावलांनी. शिक्षणाचा झेंडा रोवला अन्यायाच्या जळत्या जखमांनी. स्त्री ही शक्ती आहे हे जगाला पटवून दिले. सावित्रीबाईंनी इतिहासालाच नवं वळण दिले. शाळेच्या उंबरठ्यावर उभ्या राहिल्या स्वप्नांसाठी, स्वतःचा संसार झुगारला समाजाच्या उद्धारासाठी. मुलगी शिकली तर देश घडतो हा मंत्र दिला. सावित्रीबाईंनी नवभारत घडवण्याचा मार्गच लिहिला. आजही जेव्हा एखादी मुलगी धैर्याने उभी राहते तेव्हा सावित्रीबाईंची छाया तिच्या पाठीशी चालते. विचार जिवंत आहेत म्हणून क्रांती थांबत नाही. सावित्रीबाई फुले म्हणजे फक्त नाव नाही तर ती दिशा आहे. हीच आहे नवीन पिढीसाठी खरी प्रेरणेची वाट. हीच आहे सावित्रीबाईंच्या विचारांची खरी साथ. शब्दांपेक्षा कृती महत्वाची हे त्यांनी शिकवले आणि म्हणूनच हीच आहे नवीन भारताची सुंदर सुरुवात. आजचा हा विचार प्रवास इथेच थांबवते, पण सावित्रीबाई फुले यांच्या विचारांची ज्योत आपल्या मनात कायम ठेवत राहो. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वर्षा ज्ञानदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नव्या भाषणासह. जय सावित्रीबाई फुले, जय शिक्षण, जय समता. धन्यवाद.